इंट्रोडक्शन करून देतोय। मी पेशाने एक शिक्षक आहे, माझं नाव दीपक सर। आणि या ठिकाणी थोडंसं माझं मनोगत मी या ठिकाणी आजच्या शहीद दिनानिमित्त व्यक्त करतोय। तर आज शहीद दिन जो आहे, या शहीद दिनाबद्दल सांगायचं झालं तर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी आपल्या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं। आज आपण आपली पिढी बघितली आणि त्या काळातली पिढी जर बघितली, फार जमीन आसमानचा या ठिकाणी फरक आहे। कारण आजची पिढी ही मोबाईलमध्ये, पबजी मध्ये, फ्री फायर मध्ये आणि इंस्टाग्राम मध्ये रील्स ढकलण्यात पुढे गेलेली आहे। परंतु त्या काळामध्ये ती जी पिढी होती, ती काकोरी कड होता, तो आपल्या देशाला या इंग्रजांच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी एवढ्या कमी वयामध्ये आपल्या प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी बऱ्याच क्रांतिकारकांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये दिलेलं आहे। त्यापैकी आपले या ठिकाणी आपण जमलेलो त्यांच्यासाठी हे 3 भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, याचबरोबर आपल्या देशासाठी सुमारे 8 लाख लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे, हे भारताच्या इतिहासामध्ये नमूद आहे। तर त्याबद्दल मी आज शहीद भगतसिंग यांच्याबद्दल थोडक्यात सांगतोय। शहीद भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक पराक्रमी, निर्भय आणि प्रेरणादायी क्रांतिकारक होते। त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं। भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला तर जन्म 27 सप्टेंबर 1907 बंग, पंजाब या प्रांतामध्ये, त्या ठिकाणी जे सध्याचं पाकिस्तान आहे। पूर्वीच्या काळामध्ये भारत पाकिस्तान हे एकत्र होतं आणि त्या पाकिस्तानच्या देशामध्ये बंग या प्रांतामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता। त्यांचं खरं नाव भगतसिंग बंधू, आईचं नाव त्या ठिकाणी विद्यावती कौर आणि किशन सिंग बंधू हे त्यांच्या वडिलांचं त्या ठिकाणी नाव आहे। त्याचबरोबर देशभक्तीची सुरुवात ही भगतसिंग लहानपणीपासूनच ब्रिटिश अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत होते। अत्यंत लहान म्हणजे 13 ते 14 वयाच्या असतापासूनच ते या ब्रिटिशांविरुद्ध जे जाचक कर वगैरे आपल्यावर लादले होते आणि अन्याय, अत्याचार, जुलूम यामध्ये आपला पूर्ण भारत त्या ठिकाणी गुरफटून गेला होता आणि यातून सर्वांना सुटका कशी करून द्यायची यासाठी ते धडपडत होते। त्याचबरोबर जालियनवाला बाग हत्याकांड त्यांच्या इतिहासामधील महत्त्वाचे प्रसंग म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड 1919 पाहिल्यावर त्यांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध चीड आली होती। जालियनवाला बाग हत्याकांड यामध्ये जो इंग्रज अधिकारी होता त्याने त्या ठिकाणी सुमारे 400 ते 500 लोकांच्या कत्ली केली, म्हणजे गोळ्या फायरिंग मारायचे आदेश दिले त्यावेळेस, आणि बरेच क्रांतिकारक त्या ठिकाणी पण शहीद झाले, लक्षात घ्या। आणि ह्या सर्व आपल्या भारतवासियांचं त्या ठिकाणी अमानुषपणे त्या ठिकाणी इंग्रजांनी छळ केला, याविरुद्ध एक क्रांतीची ज्योत त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये तेवत होती। आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक क्रांतिकारक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी भगतसिंगांनी 1925 मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची देखील त्या ठिकाणी स्थापना केली आणि यामध्ये खूप सारे क्रांतिकारक त्यामध्ये समाविष्ट होते। त्याचबरोबर 1928 साली ब्रिटिश पोलीस अधिकारी जेम्स स्कॉट यांनी आपल्या भारताचे लाला लजपत राय यांना मारहाण करून ठार मारले होते आणि त्यांच्या मारहाणीचा बदला म्हणून त्या ठिकाणी सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांनी चुकून सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं आणि याच्या विरुद्ध त्यांच्यावर खटले दाखल त्या ठिकाणी झाले होते। त्याचबरोबर बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध बरेच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती। त्यावेळेचा प्रसंग तुम्ही पिक्चर मध्ये बघितला असेल, खूप सारे त्यावर पण पिक्चर निघले होते। ओके, त्याचबरोबर फाशी आणि बलिदान 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली। फाशीच्या वेळी त्यांनी धैर्याने इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा त्या ठिकाणी केली। भगतसिंग यांची थोडक्यात मी त्यांच्याबद्दल शायरी या ठिकाणी 2-3 व्यक्त करतोय।